हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुखी कोणाला व्हायचंय असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच याचं उत्तर असं आहे की प्रत्येकालाच सुखी व्हायचंय आणि सुखी होण्यासाठीच प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मग हे असं असताना कर्म रिटर्न्स असतात हे विसरून कसं चालेल? याविषयीच एक सुंदर लेख वाचनात आला, तोच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्याशी शेअर करते. एका सुंदर शहरात छान बंगल्यांची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा होता. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातली मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथे कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येतं. कंपाऊंडचं दार उघडून ते आत येतात समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. त्यातली ती चिडते, वैतागते. तो मात्र शांत असतो. आधी आत तर जाऊया असं हसून म्हणत तो तिला आत घेऊन जातो. येतानाच बाहेरनं जेवून आल्यानं हाताशी बराच वेळ असतो, तर तो तिला म्हणतो, गॅलरीत त्यातल्या त्यात जरा स्वच्छ दिसतेय, तू तिथं आराम कर. हा पठ्ठ्या तिला तिथं बसवून हातात झाडू घेतो आणि आधी संपूर्ण घर साफ करतो आणि नंतर बागेत येतो. तिथल्या कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारं तिथेच बागेत छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडं घेतो आणि एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती आणि पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. नंतर पाईप घेऊन पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडं आता एकदम तरारून येतात. जमिनीची हिरवळसुद्धा जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथे अवतरतं आणि त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे आणि पेरूची झाडं आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकतो. हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकतो. तोवर तीही आतून बाहेर येते आणि म्हणते, मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलंय, मात्र आता किचनचा कंटाळा आलाय. तो म्हणतो, हरकत नाही, आपण बाहेर जाऊया, थोडं फिरणं पण होईल आणि येताना खाऊन येऊ. दोघंही तयार होऊन बाहेर जातात. त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक हे सगळं बघत असतात. मात्र रोजच्या सवयीनं रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात आणि दार बंद करून आत बसतात. हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येतं तर दिसतं की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकलाय. आता ती मात्र खवळते. मी बघतेच त्यांच्याकडे असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो आणि म्हणतो, तू आत जा, बाकी सोड माझ्यावर. असं म्हणून तिला आत पाठवून पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. असं रोजच व्हायला लागतं. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जातात आणि हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवतो. हळूहळू त्या खड्ड्यातल्या कचऱ्याचं मस्त सेंद्रिय खत तयार होतं. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकतो. त्यामुळं लवकरच झाडालाही फार छान फळं येतात. आणि एक दिवस तर तो एक छान निर्णयच घेतो. सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळं तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. तिथली मंडळी होलमधनं बघतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात, आता भांडायला आला की काय असं म्हणून ते भांडणाच्या तयारीतच दार उघडतात. तर हा हसतमुखानं हातातली फळाची टोपली त्या शेजाऱ्याला देतो. शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून शेजारीच म्हणतो की सॉरी, आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत, उलट आम्हाला फळं द्यायला आलात, कसं काय? त्यावर तो तरुण म्हणाला, ज्याच्याकडे जे असतं ते तो देत असतो. तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला, माझ्याकडे फळं होती ती मी दिली, पण उलट यामध्ये तुमचेच आभार मानेल मी, कारण तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळं आली. थँक्स. असं बोलून तो तरुण शांतपणे निघून येतो. श्रोते हो, सुखी व्हायचं असेल तर एक गोष्ट विसरून चालणार नाही, कर्म रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगलं केलं तर त्याचं फळ चांगलं मिळणार, मात्र त्याच वेळी समोरच्यांना वाईट कृत्य केलं तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉझिटिव्ह असं काही करता येईल का हे बघायला हवं. जसं त्या तरुणानं कचऱ्याचं खत तयार केलं. यावर कबीराच्या 2 सुंदर ओळी आठवतात. मैंने जिंदगी को कुछ इस तरह आसान कर दिया, मैंने जिंदगी को कुछ इस तरह आसान कर दिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. अशा विचारानं केलेलं कुठलंही कृत्य आपल्या मनाला आनंद तर देईलच, पण त्याचबरोबर त्यातली सकारात्मकता आणि आनंद
दुसऱ्यापर्यंतही पोचेल हे नक्की. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.